आपण स्वतः मौल्यवान असून देखील बऱ्याच वेळा आपण लायकी नसलेले लोक ही आपली इज्जत काढून जातात, आपल्याला इग्नोर करायला लागतात आणि आपण मात्र त्यांच्याच विचारात स्वतःला गुरफटून टाकतो। कधी कधी बऱ्याचदा प्रत्येकाला असं वाटतं की समोरचा व्यक्ती आपल्याला दुर्लक्ष करतोय, किंवा अनेकदा असं अनेकांनी अनुभवलं देखील असेल की जेव्हा कोणी व्यक्ती आपल्याशी बोलत नाही किंवा त्याला आपली काहीच पर्वा नाही असं आपल्याला वाटतं, तो व्यक्ती आपला आदर करत नाही, अशा वेळी आपल्याला बऱ्याचदा खूप वाईट वाटतं आणि आपण आतून मात्र अस्वस्थ होतो, स्वतःलाच त्याचा त्रास करून घेतो। इथे आपण त्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत ज्याच्याशी आपलं खूप जास्त भावनिक नातं जोडलेलं असतं, आणि जेव्हा हे नातं तुटतं तेव्हा आपल्याला जास्त त्रास होतो, ती व्यक्ती आपल्याला व्हॅल्यू देत नाही। अशा वेळी आपल्याला खूप मनस्ताप आणि खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो। मग तो तुमचा मित्र असू शकतो, तुमची गर्लफ्रेंड, एखाद्याची बॉयफ्रेंड, एखाद्या व्यक्ती पती पत्नीचं नातं असू शकतं, एखाद्याचे पालक आई वडील असू शकतात, कोणाचं भाऊ बहीण देखील असू शकतं, किंवा इतरत्र कोणतंही नातं असू शकतं। यापैकी जर कोणीही आपल्याला, कारण की ही नाती जी असतात ती खूप आपल्याला जवळची असतात आणि याच नात्यांपासून आपल्याला बऱ्याचदा मानसिक त्रास सहन करावा लागतो। जर कोणी आपल्याला यातले दुर्लक्ष करत असेल तर आपल्याला त्रास होतो। जर कोणी असं व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ज्यांच्याशी आपलं काहीही संबंध नाही आणि अशा व्यक्ती जर आपल्या जीवनामध्ये दुर्लक्ष करून गेल्या, बऱ्याचदा आपले शेजारी, आजूबाजूचे, समाजातील लोक असतात, अशी लोक जरी आपल्याला इग्नोर करून गेली तरी आपल्या जीवनामध्ये याचा फारसा फरक पडत नाही, कारण की ती तितकी आपल्या जीवनात महत्त्वाची नसतात। पण जेव्हा आपलंच कोणीतरी आपल्याला एका काळानंतर दुर्लक्ष करायला लागतं तेव्हा मात्र आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि त्यांना कसं डील करायचं असं आपण सुचत राहतो। म्हणजेच अशा परिस्थितीत अनेक वेळा नातेसंबंध हे तुटतात देखील। त्यामुळे काय करावं जेणेकरून आपलं नातं चांगलं राहील आणि सर्व समस्यांचा अंत होईल, या विचारात आपण स्वतःला झोकून टाकतो। बऱ्याचदा सांगण्यासारखे अनेक गोष्टी असतात, मी नेहमी सांगत असते। व्हिडिओच्या शेवटपर्यंत काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्या गोष्टींचं तुम्ही पालन केलं तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी उपयुक्त अशा गोष्टी तुम्हाला ठरणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। तुम्हाला हवंय का की या जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी स्वतःहून बोलायला हवा, तुमचा स्वतःचा रिस्पेक्ट करायला हवा, मग तुम्ही त्या व्यक्तीला कितीही दुर्लक्ष का करत असाल तरी देखील, पण जर तुम्ही या गोष्टी स्वीकारल्या तर लोक तुमच्याशी बोलण्यासाठी मात्र आतुर होतील। अशा काही गोष्टी तुम्हाला आचरणात आणायच्या आहेत ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे। पण आधी जाणून घेऊयात की कोणीतरी आपल्याला दुर्लक्ष का करतंय। दुर्लक्ष करण्याचे बऱ्याचदा कारण देखील असतात, ते कारण जाणून घेणे तितकंच गरजेचं असतं। त्यापैकी मुख्य कारण बऱ्याचदा हेच असतं की जेव्हा कोणी कोणासाठीही जास्त उपलब्ध असतो तेव्हा समोरचा व्यक्ती पहा तुमचं महत्त्व नेहमी कमी करतो। त्यामुळे तुम्ही जर इतरत्र उपलब्ध राहत असाल तर ते आधी कमी करा। समोरच्याचं म्हणणं जर तुम्ही सतत मान डोलून नंदीबैलासारखं मान्य करत असाल तर ते देखील आधी बंद करा। जेव्हा अवेलेबिलिटी असेल, जेव्हा गरजेचं तुम्ही रिकामे असाल त्याच वेळेस तुम्ही तिथे उपस्थित राहा। दुसऱ्याचं ऐकणं, दुसऱ्याचं महत्त्व हे तुमचं स्वतःचं महत्त्व कमी करतं। व्यक्तीच्या प्रति चुकीचं वागणं, तुमच्या समोरची व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजते, सतत उपस्थिती ही तुमच्याकडे दुर्लक्षित करते की ही व्यक्ती सततच आपल्यासाठी उपलब्ध आहे। जेव्हा कोणीही तुम्हाला दुर्लक्ष करतं तेव्हा हे काही प्रभावी मार्ग असतात जे तुम्हाला स्वतःला अनुकरायचे आहेत, जेणेकरून कोणाशीही डील करताना, नात्यांची डील का असेना, मग तुमची व्हॅल्यू तिथे नक्कीच वाढणार आहे। न बोलण्याचे कारण नेहमी जाणून घ्या। जेव्हा कोणी आपल्याला दुर्लक्ष करतं तेव्हा आपण त्या व्यक्तीशी याबद्दल बोलत नाही की तो आपल्याला का दुर्लक्ष करतोय आणि त्यामुळेच आपलं नातं बिघडतं। त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला त्या व्यक्तीशी जाऊन बोलायला हवं, कारण कम्युनिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट। कारण जाणून घ्यायचं असेल तर समोरचा व्यक्ती तुमच्या कोणत्याही गोष्टीमुळे तुम्हाला दुर्लक्ष करत नसते। असं केल्याने तुम्हाला दुर्लक्ष करण्याचं कारण हे समजू शकतं, म्हणून नक्कीच त्या व्यक्तीशी तुम्ही बोलू शकता। समोरच्याला समजून घ्या। जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्ष करतं तेव्हा त्यासाठी अनेक कारणं असू शकतात। बऱ्याच केसेसमध्ये काही गैरसमज होतात, ज्यामुळे तुम्हाला लोक जर दुर्लक्ष करत असेल, नातेसंबंधांमध्ये कोणी तुमच्याशी दुर्लक्षित करून तुमच्याशी बोलत नसेल, तर अशा परिस्थितीत सर्वात आधी तुम्ही त्या व्यक्तीशी बोलायला हवं आणि नंतर त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवं की नेमकं तो व्यक्ती का असं करतोय। जर तो चुकीचा असेल तर त्या व्यक्तीला आहे त्याच तिथे सोडून द्या। कदाचित समोरचा व्यक्ती त्याच्या कामात खूप व्यस्तही असू शकतो आणि काही काळासाठी तुमच्याशी बोलायला वेळ मिळत नसेल, त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही समोरच्या व्यक्तीवर राग न करता त्याला समजून घ्यायला हवं। जर तुम्ही असं केलं तर तुमचं नातं हे खूपच सुंदर बनू शकतं। आणि सोबतच हे देखील समजून घ्या
की जर तो खरंच व्यस्त आहे की फक्त तुम्हाला सांगण्यासाठी, तुम्हाला दुर्लक्षित करण्यासाठी तो व्यस्त दाखवत आहे, हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. बिझी होऊन जा अशा वेळेस स्वतः. जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून दुर्लक्ष करायला लागतो, तेव्हा आपण देखील खूपच अस्वस्थ होतो आणि आपल्या मनात एकच विचार येत राहतो की त्याने मला दुर्लक्ष का केलं. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अजूनही स्वतःमध्येच गडबड करायला लागता. अशा परिस्थितीत तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी कामात स्वतःला व्यस्त करायचं आहे. स्वतःच्या आवडीचा छंद निवडा, स्वतःच्या आवडीचं काम करायला लागा, काही आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवायला शिका. काही काळानंतर समोरची व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल. कधीही त्या व्यक्तीला याची जाणीव करून देऊ नका की त्या व्यक्तीसाठी तुम्ही व्याकुळ आहात म्हणून. पेशन्स ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला नातं सुधारायचं असेल ना, तर स्वतःला शांत राहायला शिकवा आणि शांत राहण्यासाठी तुमच्यात धैर्य असायला हवं. जर समोरचा व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष करत असेल तर काही काळासाठी तुम्हालाही त्या व्यक्तीला पूर्णपणे दुर्लक्ष करावं लागेल. जर समोरचा व्यक्ती तुम्हाला संदेश पाठवत असेल तर तुम्हाला त्वरित संदेशाचं उत्तर द्यायचं नाही. जर काही काळानंतर उत्तर द्यायचं असेल तर जेणेकरून समोरच्या व्यक्तीला तुमच्या मौल्य जाणवेल. जर तुम्ही त्वरित उत्तर देत असाल आणि नेहमीच त्या व्यक्तीसाठी बाजूला असाल तर निश्चितच ती व्यक्ती तुमचं मूल्य हे कमी करेल. काही काळासाठी स्वतःला त्याच्याशी बोलायचं नाही आणि त्याला कोणत्याही प्रकारचा संदेश किंवा कॉल करायचा नाही. काही वेळानंतर त्या व्यक्तीला तुमचं महत्त्व नक्कीच जाणवेल की ही व्यक्ती आपल्यासाठी कधी काळी खूप व्याकुळ होत होती, आज या व्यक्तीला आपली गरज नाही का, हा प्रश्न समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये उपस्थित होईल. स्वतःवर नियंत्रण ठेवा. जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करते तेव्हा आपल्याला एकतर राग येतो किंवा आपण खूप व्याकुळ होतो. तेव्हा आपण सर्वात मोठी चूक करतो की ती म्हणजे आपल्याला फक्त त्या व्यक्तीशी बोलायचं असतं, आपल्यात कोणताही नियंत्रण नसतं. जर तुम्ही काही काळासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर मी आत्मविश्वासाने सांगू शकते की समोरचा व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल. पण त्यासाठी तुम्हाला 100% स्वतःवर नियंत्रण असावं लागेल. अनेकदा असं होतं की जेव्हा कोणी आपल्याला दुर्लक्ष करतं तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या मागे मागे लागतो की का तुम्ही मला दुर्लक्ष करताय आणि का तुम्ही मला व्हॅल्यू देत नाही. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा की तुमच्या भावनांना तुमच्या शक्तीपेक्षाही मोठं होऊ देऊ नका. आपल्या भावनांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवता आलं पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इग्नोर करायला शिका. जर कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करतंय तर तुम्हीही त्याला काही काळासाठी का होईना त्या व्यक्तीपासून स्वतःला दूर ठेवायला शिका. म्हणजेच तुम्हालाही त्या व्यक्तीला दुर्लक्ष करायचं आहे, तसंच शिकायचं आहे. तुम्हाला त्या व्यक्तीला कोणताही संदेश किंवा कॉल करायचा नाही. तुमच्या भावनांना तुम्हाला सांभाळायचं आहे. जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची कमी जाणवेल, तुमची कमतरतेची जाणीव होईल, तेव्हा तो व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला दुर्लक्ष कराल तेव्हाच त्या व्यक्तीला तुमची व्हॅल्यू समजणार आहे आणि ती व्यक्ती तुमच्याशी बोलायला तयार होईल किंवा उतावीळ होईल. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट देखील जपायला शिका. स्वतःहून कोणाशीही बोलायला जाऊ नका. जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करायला लागतोय तेव्हा आपण आपला आत्मसन्मान हरवून बसतो. आपण भावनांमध्येच वाहून जातो आणि 24 तास फक्त त्या व्यक्तीचाच विचार करत राहतो आणि त्या व्यक्तीला मनवण्यासाठी त्याच्या मागेच फिरतो. जर तुम्ही अशा प्रकारचं वर्तन करत असाल तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कधीच महत्त्व देणार नाही आणि तुमच्यापासून तो नातं देखील तोडू शकतो, तो तुम्हाला गृहीत धरू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या मागे फिरण्याऐवजी तुमच्या आत्मसन्मानाला जपा. तुम्हाला नेहमीच कोणत्या व्यक्तीसाठी उपलब्ध राहण्याची गरज नाही, कारण जोपर्यंत जो व्यक्ती तुमचा महत्त्वाचा विचार करत नाही तोपर्यंत तुम्ही देखील त्या व्यक्तीचं महत्त्व हे जास्त देऊ नका. जसे आहात तसेच राहा. जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तेव्हा आपण ओव्हर ॲक्टिंग करायला लागतो आणि स्वतःला दाखवतो की आपणही त्या व्यक्तीला दुर्लक्ष करत असतो. पण तुम्ही समोरच्या व्यक्तीला लक्ष देणं पूर्णपणे बंद करता तेव्हा ती व्यक्ती तुमच्या स्मरणात देखील नसते. पण तुम्हाला असं का करायचं असतं? जेव्हा तुम्ही आहात तसेच राहा ना, कारण कोणताही व्यक्ती खोट्या व्यक्तीला आवडत नाही. जो व्यक्ती मनापासून खरा असतो तो व्यक्ती एक ना एक दिवस सर्वांचाच आवडतो. त्यामुळे जसे आहात तसेच राहा. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करायला लागतो तेव्हा तुम्हीही त्या व्यक्तीला दुर्लक्ष करायला लागा. अशा वेळेस ती नाती तुटण्याच्या काठावर येतात. त्यामुळे तुम्ही असं करू नका की समोरचा व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर तुम्हीही त्याला दुर्लक्ष करत जाल. तुमचं नातं वाचवण्यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीशी समोरासमोर बसून बोलायलाही हवं आणि तुमचं नातं असं का बिघडलंय याचा विचार करायला हवा, जर ती व्यक्ती तुमच्याशी बोलू इच्छित असेल तर.
यशस्वी व्हा मित्रांनो. या जगात कोणताही व्यक्ती त्या व्यक्तीला दुर्लक्ष करत नाही जो यशस्वी असतो. पण तुम्ही यशस्वी व्यक्ती असाल तर प्रत्येक जण तुमच्याशी जोडण्याची इच्छा ठेवतो, मग तो मित्र असो किंवा दुश्मन असो. पण कोणत्याही व्यक्ती त्याच्याशी जोडणं पसंत करत नाही जो व्यक्ती काहीच करत नाही, ज्याचं काही अस्तित्वच नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात ध्येय ठरवायचं आहे आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी फोकस करून काम करायला हवं. त्यामुळे तुम्हाला कोणीही दुर्लक्ष करू नका. आशा आहे की या व्हिडिओमध्ये अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत, असे टिप्स मी तुम्हाला सांगितले आहेत जे तुमच्या जीवनावरती नक्कीच तुम्हाला प्रभावी असे उपयुक्त ठरतील. अशा व्हिडिओंना नेहमीच मी थॉट्स या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशा अनेक गोष्टी ज्या असतात ज्या नातेसंबंधांविषयी बऱ्याचदा आपण दुखावलं जातो ते नातेसंबंधांनीच, तर अशा या नातेसंबंधांविषयी सामाजिक प्रश्नांवर नेहमीच आपण बोलतो. तुम्हाला एखादा विषय जर बोलावंसं वाटत असेल तर तुम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सुचवू शकता. त्यावर आपण नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करू. काही नाती अशी असतात की ती सोडताही येत नाही आणि अशा नात्यांसोबत जगणं देखील कठीण होतं. बऱ्याचदा आपण अशा परिस्थितींमध्ये बाहेर निघताना आपल्याला खूप अडचणी येतात. अनेक जण त्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर देखील काढू शकत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा नातेसंबंध समजून घेऊयात, आयुष्याला पुढे नेऊयात. आयुष्य हे खूप सुंदर आहे, ते एकदाच आहे आणि ते सर्वांना आनंदाने जगण्याचा अधिकार देखील आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हाच अशा एखाद्या नवीन विषयाला घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.